रामराज्य युवा यात्रेचा आज 13वा दिवस आहे। आज यात्रा कोपरगाव मध्ये। आपल्यासोबत आता माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आहेत। आज त्यांना विचारूया, ताई कोपरगाव नेहमीच संतांची पावनभूमी म्हणून ओळखले जाते। आज रामराज्य युवाची पवित्र यात्रा आज कोपरगाव मध्ये आली आहे, त्याबद्दल काय सांगाल? आज कोपरगाव मध्ये ही जी पादुका आलेले आहे तर एक वेगळा उत्साह, वेगळा जल्लोष कोपरगाव मध्ये आहे आणि सगळीकडे एक चैतन्य या निमित्ताने झालेलं आहे। त्यामुळे संबंध देशातच नाही जगभरामध्ये 22 तारखेचा रामलल्लांचा उत्सव मोठ्या मोठ्या अशा आनंदाने साजरा होणार आहे। याचा विशेष एक वेगळाच आनंद सगळीकडे आहे। कोपरगावच्या जनतेचा जल्लोष पाहून काय सांगाल ताई? कोपरगावच्या जनतेचा जल्लोष म्हणजे सुदर्शन चालनचे, सुरेशजी चव्हाणके, प्रदोष हे सुद्धा एक युवक मोठ्या उत्साहाने या पदयात्रेत सामील झालेला आहे। तर तरुणांमध्ये सुद्धा, महिलांमध्ये सुद्धा, ज्येष्ठांमध्ये सुद्धा एक वेगळा जल्लोष या निमित्ताने आहे। खूप खूप धन्यवाद ताई आपले।